बिलकुल समजायचं कारण नाही. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन तुम्हाला हे 289 दुसरी अमान्यच केली आहे त्यामुळे सध्या महाराष्ट्रात सध्या बाकीचे सगळे विषय सुजलाम सुफलाम आहेत. फक्त राहिलंय काय, बंधू बाबा मंत्री मार खात आहेत, हे सगळे विषय सध्या महाराष्ट्रात चालू आहे. 12 कोटी जनता बघते काय चाललंय सभागृहात. सगळे प्रश्न इथे येणार कोण आमदार कशासाठी? शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, कष्टकऱ्यांच्या प्रश्नासाठी, कामगारांच्या प्रश्नासाठी. आज आम्ही ओरडतोय कशावरती? बंधू बाबा महाराष्ट्राला कसा फसवतोय, राजकारणी लोक बंधू बाबांच्या बाबतीत कसे नादाला लागलेले आहेत. आम्ही एवढीच आम्हाला या 289च्या माध्यमातून सरकारकडनं हे निवेदन हवंय की हे जे प्रकरण आहे याच्यातली माहिती सरकारने आम्हाला द्यायला पाहिजे. आमच्याकडे बरीच माहिती आहे. आमच्याकडची माहिती आज आम्ही सभागृहामध्ये मांडू इच्छितो. ती कुठल्या आयुधाने मांडायची हे आपण सांगायचंय. परंतु जो बंधू बाबा आज सगळ्या मोठ्या ताकदीच्या लोकांना बरोबर घेऊन हे सगळं जे काय कारनामे केले आहेत, जे काय लैंगिक अत्याचार केले आहेत, सामाजिक अत्याचार केले आहेत, यापेक्षा गरिबांच्या जमिनी लाटल्या आहेत. आणि याच्यामध्ये राजकीय नेते, आमच्या राजकीय नेत्यांचे फोटो असल्याबद्दल काही दुमत नाही, कारण राजकीय नेत्यांचे फोटो कोणाबरोबर पण असतात. परंतु त्याच्याशी आर्थिक संबंध, त्याच्याशी वेगवेगळ्या प्रकारचे हितसंबंध, त्याच्या दुष्कृत्यात सहभागी, त्याच्यासाठी फोनवरला दबाव, या सगळ्या गोष्टीला आमचा विरोध आहे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात ही एप्स्टीन फाईल जी नवीन निघालेली आहे याच्या बाबतीत सरकारचं काय धोरण आहे ते आम्हाला कळलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचा विषय की जे काय आरोप प्रत्यारोप चालू आहेत, आमचं म्हणणं असं आहे आमच्यावरती काही आरोप केले जातात, तुमच्या सरकारमध्ये पाणी दिलं पाहिजे. माझं म्हणणं आहे करा चौकशी त्याची, कोणाच्या दबावाने ते पाणी दिलं, कोण होतं त्याच्यामध्ये, कशासाठी होतं, ते लोक आता कुठे आहेत, हे सगळ्याची चौकशी झाली पाहिजे. परंतु या सगळ्याची चौकशी करून या बुवाच्या बाबतीमध्ये काय काय धागेदोरे कुठपर्यंत गेलेले आहेत याची सभापती आपण दखल घेऊन या विषयावरती चर्चेला आम्हाला परवानगी द्यावी आणि या विषयाची सविस्तर चर्चा अधिवेशन संपण्याच्या अगोदर आपण घडवून आणावी. ती कुठल्या आयुधाच्या माध्यमातून आपण घडवून आणणार ते आपण सभागृहाला सांगावं, जेणेकरून मग जे काय आमच्याकडे जी काय माहिती आहे ती सभागृहाच्या पटलावर आम्ही ठेवू, आपल्या समोर मांडू आणि मग आपण त्याच्या बाबतीत योग्य तो निर्णय द्यावा. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन सत्यजित तांबे. सभापती महोदय, दोन्ही सूचना मी माझ्या दालनामध्ये अमान्य केलेल्या आहेत. त्यातून आपलं निवेदन आलेलंच आहे आता पटलावरती. त्या संदर्भामध्ये मंत्री महोदय दादा सत्य उदय सामंत. सभापती महोदय सन्माननीय, बसा जरा आपण बसा. उदय सन्माननीय सरकारच्या वतीने उदय सामंत. सन्माननीय अनिल परब साहेबांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला त्याचं निवेदन केलं जाईल. पण सचिन भाऊ, तुम्ही फोटोवर आला होता, तुम्ही तुमच्या मागे जे बसतात त्याचा पण त्यांचा फोटो आहे, ऐका ना. त्याच्यामुळं फोटो हा कोणी कोणाबरोबर काढू शकतो. त्याच्या कृत्याला कोणी समर्थन केलेलं नाही, त्याच्या कृत्याचं समर्थन कोणी करणार नाही. आणि ऐका ना भाई, नाही फोटोवरनं सचिन भाऊनी विषय काढला, ऐका ना भाई, नाही ऐका भाई, तुम्ही कदाचित ते तिकडे परवानगी मागत असताना ते फोटोचा विषय तुम्ही ऐकला नसाल. सचिन भाऊ असं बोलले की अनेक लोकांचे फोटो आहेत, त्याच्यावर आमचा आक्षेप नाही. फोटो हे कोणी कोणाबरोबर काढू शकतो, त्याच्यावर आक्षेप असण्याचं काही कारण नाही. पण अशा कृत्याचं समर्थन सरकार करणार नाही ही भूमिका मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची आहे आणि त्याच्यावर निवेदन केले जाईल. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन सत्यजित